नमस्कार, मी अनुप्रिया. MVTVच्या बातमीपत्रात आपले स्वागत. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. कळंबोली येथे रोड सेफ्टी या कार्यक्रमाचा आजचा शेवटचा दिवस संपन्न. खारघर उत्सव चौक पासून ते खारघर रेल्वे स्टेशन पर्यंत रोड सेफ्टीची रॅली काढण्यात आली. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यामुळे कुक्षेत गावाच्या अनेक समस्यांचे निराकरण. पनवेल शहर पोलिसांनी आपल्या पत्नीचीच हत्या केलेल्या पतीला केले अटक. सरस्वती एज्युकेशन सोसायटी आणि रवेरा इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी संयुक्त झालेल्या खारघरच्या उत्सव चौकापासून खारघर स्टेशन पर्यंत रोड सेफ्टी रॅली काढण्यात आली. सरस्वती एज्युकेशन सोसायटी आणि रिवेश इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी संयुक्त झालेल्या खारघरच्या उत्सव चौक पासून खारघर स्टेशन पर्यंत रोड सेफ्टी रॅली काढण्यात आली. खारघरच्या उत्सव चौकात शुक्रवारी ही रॅली काढण्यात आली. रोड सेफ्टी टाइम फॉर ऍक्शन वाक्यासोबत विद्यार्थ्यांनी नारे दिले, ज्यात पनवेलचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. हेल्मेटचा उपयोग करा, सिग्नल तोडणे तसेच नियमांचे उल्लंघन करणे अशा प्रकारे बॅनर छापवून रॅली काढून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे सोबत गीता गुप्ता. APMC मार्केटमधील मोबाईल फोन एक्सेसरीजच्या व्यावसायिकाला एका भामट्याने तब्बल 2,63,00,000 रुपयांना गंडा घालून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. APMC मार्केटमधील मोबाईल फोन एक्सेसरीजच्या व्यावसायिकाला एका भामट्याने तब्बल 2,68,00,000 रुपयांना गंडा घालून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका भामट्याने APMC मार्केटमधील एका मोबाईल विक्रेत्याला सर्वसाधारणपणे 2,68,00,000 रुपयाला गंडा घातलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अनेकदा याने या संबंधित इसमाकडून म्हणजे कंप्लेनंटकडून मोबाईलचे जे स्पेअर पार्ट आहेत, ॲक्सेसरीज आहेत त्या खरेदी केलेल्या होत्या आणि त्याचं जे पेमेंट आहे ते देखील मुदतीमध्ये त्याने कंप्लेनंटला अदा केलेलं होतं. अशा प्रकारे एकंदर तक्रारदाराचा विश्वास प्राप्त केल्यानंतर त्याने मोठ्या मालाची मागणी कंप्लेनंटकडे केली आणि त्यानंतर पैसे देण्याचं आश्वासन देऊन तो आता गायब झालेला आहे. या संबंधामध्ये MIDC पोलीस स्टेशन, APMC पोलीस स्टेशन या ठिकाणी या संबंधामध्ये APMC पोलीस स्टेशन या ठिकाणी कलम 420 IPC प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा संबंधितांच्या विरुद्ध आम्ही नोंद केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे सोबत गीता गुप्ता. जुईनगर स्टेशन समोर कुक्षेत गावात गेल्या 25 वर्षापासून ग्रामस्थ लोकांना खूप समस्यांना सामोरे जावे लागत होते. खूप वर्षापासून प्रलंबित प्रश्नांना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी निराकरण केले. जुईनगर स्टेशन समोर कुक्षेत गावात गेल्या 25 वर्षापासून आदिवासी, ठाकूर आणि कातकरी ग्रामस्थ लोक राहतात. या गावात तलाव, मंदिर, स्मशानभूमी आणि ग्रामस्थांची घरं आहेत. तलावात आणि स्मशानभूमीच्या जागेवर मोठे बहुमजली इमारत उभी आहे, ज्यात या जागेवर राहणारे आदिवासी ग्रामस्थांना बेघर होण्याची वेळ आली आहे. गावात केमिकल कंपन्यांनी ताबा मिळवला तेव्हा ग्रामस्थांना बेघर करून दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आले. ग्रामस्थांना घरे देतेवेळी हलगर्जीपणा करण्यात आला. ग्रामस्थांना गंडवण्यात आले. घर देतेवेळी भूखंडाचा करारनामा दिला गेला नाही. मॅडम 20 वर्षापासून आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन नव्हतं आमच्या जवळ. फक्त ताबापोती MIDCने दिलेली. ताबापोतीवर आम्हाला लोन भेटले नाहीत. कशी तर आम्ही घरं बांधलेली आहेत. आणि तलावाचा प्रश्न म्हणजे तलाव नाही आमच्या गावाला आणि स्मशानभूमी नाही आहे. आणि आज जो प्रश्न मंदाताईंच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन झालं आहे तो मंदाताईंच्या माध्यमातून सुटलेला प्रश्न आहे. तर मंदाताई भरपूर एक त्रास घेतला आणि 4 महिने त्याच्यासाठी हे केलेत. अगोदर पण करत होत्या, पण आता 4 महिने रेग्युलर MIDCच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याने रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण केलेलं आहे. आणि ह्याच्यावर रजिस्ट्रेशन आम्हाला पावत्या भेटल्या, फाईल भेटली तर आम्ही त्याच्यावर लोन घेऊन आणखीन घरं चांगली बांधू शकतो. आणि आम्हाला FSA पण वाढून द्यायला पाहिजे. MIDCने 4चा FSA द्यायला पाहिजे. आज आम्ही 20 वर्षापासून या नवीन कुक्षेतमध्ये आलेलो आहोत, पण तरीसुद्धा आम्हाला स्मशानाची, मंदिरांची, परत घरपट्ट्यांची यांची आम्हाला म्हणजे जे सुविधा ज्या मिळालेल्याच नाही आहेत. आणि आताच्या सुविधा आम्हाला मंदाताई ज्यांनी आश्वासनं दिलेली आहेत आम्हाला की घरपट्ट्यांची किंवा जे रजिस्ट्रेशन ताबा जो आम्हाला आमच्या नावावर करून देणार आहेत, तो आज आम्हाला ही 2 कामं यशस्वी होण्याचे मार्गावर दिसत आहेत. 2 जून 1998 रोजी आमचं गाव स्थलांतर करण्यात आलं. त्याच्यानंतर महानगर MIDC आणि सिडकोच्या वतीने आम्हाला भूखंड देण्यात आले आणि त्या भूखंडावर प्रत्येक
घरटी भूखंड देण्यात आले. 350 लोक गावामध्ये राहत होती, पण फक्त 288 भूखंड मिळाले. तर आमची अशी मागणी आहे की सर्व लोकांना भूखंड मिळाले पाहिजे आणि गावामध्ये असलेल्या सुखसुविधा, उदाहरणार्थ तलाव असेल किंवा समाज मंदिर असेल, मच्छी मार्केट असेल, फिश मार्केट, व्हेज मार्केट असेल, व्यायामशाळा असेल, योग शाळा असेल किंवा आणखीन बऱ्याचशा समस्या आहेत, तर त्या आम्हाला मिळायला पाहिजे. कारण आमच्या जुन्या गावामध्ये सर्व काही सुविधा होत्या. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जायला तयार आहोत. पण ते फक्त आता मंदाताईने आम्हाला आश्वासन दिले आहे की तुम्हाला तेवढ्या लांब जायची आवश्यकता नाही, मी स्वतः हे तुमचं काम करून देणार आहे. जुईनगर स्टेशन समोर कुक्षित गावात गेल्या 25 वर्षापासून ग्रामस्थ लोकांना खूप समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु खूप वर्षापासून प्रलंबित प्रश्नांना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी निराकरण केले. कुक्षित गाव हे पुनर्वसित गाव आहे. गेल्या 20 वर्षापासून या गावाचं पुनर्वसन झालेलं नाही आहे आणि आपण या गावाचं पहिल्यांदा पुनर्वसन करून त्यांना आपण एग्रीमेंट करून त्यांची घरं त्यांच्या नावे करून देतं. म्हणजे माझ्या जीवनातला हा फार आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे की आज 20 वर्ष ते लोक आपल्या स्वतःच्या घरापासून वंचित आहेत, ॲग्रीमेंटपासून वंचित आहेत, कुठलं लोन घेऊ शकत नव्हते किंवा घराला कर्ज काढू शकत नव्हते, ते घर नवीन बनवू शकत नव्हते. अशा वेळी आमची MIDC मध्ये 5 वेळा बैठक होऊन मिस्टर जराड उपायुक्त यांनी आज चांगलं काम केलं आहे आणि ह्या 4-8 दिवसामध्ये सगळ्यांना ॲग्रीमेंट झालेली घरं मिळतील. हा माझ्या जीवनातला चांगला एक आनंदाचा दिवस आहे की पुनर्वसित झालेलं ना गेले 20 वर्ष या सगळ्या गोष्टींपासून वंचित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे सोबत गीता गुप्ता. पनवेल शहर पोलिसांनी अपहरण झालेल्या महिलेची गूढ हत्या करून तिचे प्रेत घरामागे पुरून पळून गेल्याचा बनाव करून पसार झालेल्या पतीस पोलिसांनी अटक केली. पनवेल शहर पोलिसांनी अपहरण झालेल्या महिलेची गूढ हत्या करून तिचे प्रेत घरामागे पुरून पळून गेल्याचा बनाव करून पसार झालेल्या पतीस पोलिसांनी अटक केली. पनवेल शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून त्याला अटक केली आहे. हे जे हत्या प्रकरण आहे हे मालमत्तेच्या वादातून हे प्रकरण झालेलं आहे. पळसपे फाटा ते नावाशेवा रोडवरती त्या ठिकाणी संजय सुधाकर सपकाळ या 45 वर्षाच्या इसमाचा दावा आहे. बायको अपहरण झाली असं तिच्या भावानी तक्रार पोलीस स्टेशनला कलम 364 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि तो वेगवेगळ्या वेळी वेगळं सांगायचा की माझ्या बायकोचं लफडं ड्रायव्हर बरोबर आहे आहे, त्याची दिशाभूल केली पोलिसांच्या तपासाची. पण नंतर असं निष्पन्न झालं की तो वेगवेगळ्या वेळी सिम कार्ड चेंज करायला लागला. त्याचप्रमाणे त्याचं जे ठिकाण आहे थांबायचा ते सुद्धा स्वतः चेंज करायला लागला. त्याच्यावरून संशय बळवला आणि गेल्या 10 दिवसामध्ये हे वर्कआउट करून आम्ही मॅटर उघडकीस आणलेलं आहे. सदर ठिकाणी पोलीस, शासकीय पंच व तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, फॉरेन्सिक टीम यांची उपस्थितीत सदर ठिकाणी खोदकाम करून मयत ललिता हिचे प्रेत बाहेर काढून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. कळंबोली येथे रोड सेफ्टी या कार्यक्रमाचा 22 जानेवारी रोजी शेवटचा दिवस संपन्न झाला. कळंबोली येथे रोड सेफ्टी या कार्यक्रमाचा आजचा शेवटचा दिवस संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्रेयस तलपडे यांनी हजेरी लावली. तर तसेच गुन्हे शाखेचे DCP दिलीप सावंत आणि ट्रॅफिक पोलीस कमिशनर अरविंद साळवे हे देखील उपस्थित होते. रोड सेफ्टी या विषयाला अनेकांनीच प्रोत्साहन दिले. अनेक संस्थांनी या रोड सेफ्टीला पाठिंबा दिला. या संस्थांना श्रेयस तलपडेच्या हाते सन्मान देखील देण्यात आला. ज्या प्रकारे संस्थांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिला तसंच लोकांचा देखील या रोड सेफ्टी या कार्यक्रमामध्ये अति उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे सोबत गीता गुप्ता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. तोपर्यंत नमस्कार.